विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होणार असल्याची आता चर्चा रंगतीये, तसे संकेतच मिळत आहेत। विधानसभा निवडणूक लांबणीवर जाण्याची चर्चा रंगू लागलेली आहे। आता कोर्टातल्या याचिकांमुळे निवडणूक लांबल्याचा भाजपचा आरोप आहे, तर पराभवाच्या भीतीने विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकल्याचं विरोधक म्हणतायत। पाहूया। विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होणार। विधानसभा निवडणूक लांबणीवर जाण्याची चर्चा आहे। कोर्टातल्या याचिकेमुळे निवडणूक लांबल्याचा भाजपचा आरोप आहे। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार अशी चर्चा असताना विरोधकांना मात्र निवडणूक लांबेल अशी शक्यता वाटू लागली आहे। विधानसभा निवडणूक महिना 2 महिने लांबण्याची शक्यता आहे। जयंत पाटलांनी ही शक्यता व्यक्त केलेली होती। आता त्यावर संजय राऊतांनी देखील विधान केलंय। विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकण्याचा डाव असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। दिवाळीनंतरच विधानसभा निवडणुका जाहीर होतील असं संजय राऊतांना वाटतंय। संजय राऊतांनी केलेल्या दाव्याचा भाजपनं समाचार घेतलाय। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडून कोर्टात दाखल केलेल्या याचिकांमुळे निवडणूक लांबणीवर पडल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला। मुंबई महापालिका सकट सगळ्यात महापालिका उशीर होण्याचं एकमेव कारण आहे की ठाकरे गटाच्या असलेल्या कोर्टामध्ये याचिका स्वतःच्या नेते मंडळींना पक्षप्रमुखांना सांगावं की तुम्ही कोर्टामध्ये टाकलेल्या याचिका परत घ्या, मागे घ्या आणि निवडणुका घ्या महापालिकेच्या, आम्ही सगळेजण तयार आहोत। याचिका स्वतःच टाकायची आणि मग बोंबलत स्वतःच बसायचं की बाबा निवडणुका घेत नाही। राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडून 2 वर्ष झाली आहेत। प्रशासकांच्या हातात महापालिका आणि झेडपीचा कारभार गेल्यानं सगळीकडे आनंद असल्याचा आरोप होतोय। आता विधानसभा निवडणूक देखील लांबू नये म्हणजे मिळवलं। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।